नमस्कार भावा बहिणीनो, तर चला आज आपण साबुदाण्याची खिचडी करू, मौसूद एकदम मोकळी। त्यासाठी बघा, साबुदाणा आपण आधी भिजवून ठेवलाय रात्रभर। साबुदाणा चांगला भिजला पाहिजे बघा। कधी बी खिचडी करायची असली की साबुदाणा चांगला भिजलेला पाहिजे। तर इथं बघा माझ्या हाताला अजिबात पाणी बी लागत नाही, साबुदाणा एकदम मऊ भिजलाय। तुम्हाला मी दाखवते बघा, अशा पद्धतीने एकदम मऊ झाला पाहिजे। आता साबुदाणा साईडला ठेवते। आता कढाई ठेवली बघा इथं, ह्याच्यामध्ये मी घालणार आहे तूप। साजूक तुपाचा ह्याच्यात वापर केला की साबुदाण्याची खिचडी एकच नंबर लागते। करून बघा, तेल बी टाकलं तर चांगलं आहे, पण तुपातली खिचडी मला जास्त आवडती। त्यासाठी काय करायचं बघा, तूप गरम झालं की ह्याच्यात आपण थोडेसे शेंगदाणे टाकून घेऊ आणि ह्याला थोडं तळून घेऊ। शेंगदाण्याची सालं तडकेपर्यंत ह्याला आपण तडतडल्याचा आवाज आला सालपटाचा की शेंगदाणे काढून घ्यायचं। ह्याच्यात मी शेंगदाण्याचे कूट बी घालणार आहे, पण असे थोडे तळलेले शेंगदाणे घातले की मस्त लागते खायला। आता ह्याच्यात जिरं घातले बघा, पाव चमचा जिरं चांगलं फुललं। ह्याच्यात आपण बटाटा घालून घेणार आहे। बटाटा उकळलेला नाही, बटाट्याचे साल काढून मी असं पद्धतीनं छोट्या छोट्या ह्याच्या फोडी करून घेतल्यात। आता बटाटा चांगला ह्याच्यात मऊ होस तर तळून घ्यायचा आधी। आपल्याला कलर बदलते, हलका कलर बदलला की मग आपण ह्याच्यामध्ये साबुदाणा घालणार आहे। आधी ह्याच्यात हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात, मी तुकडं करून घातल्यात, कुटून बी घातल्या तरी चालतात। तर इथं 4 हिरव्या मिरच्या घातल्यात बघा मी। बटाटा बी आपला मस्त कलर बदलूस तर आपण ह्याच्यात तळून घेतलाय। आता बघा ह्याच्यात थोडासा कढीपत्ता घालून घेते। घालत नसला तुम्ही कढीपत्ता तरी पण एकदा घालून बघा, मस्त चव लागते कढीपत्ता घातल्यानं। आता आपला मस्त झाला कढीपत्ता बी तळून। आता ह्याच्यात ती तळलेले शेंगदाणे घालून घेते। 2दा-3दा ह्याला हलवून घ्यायचं मस्त। आता ह्याच्यात ती शेंगदाण्याचं कूट घालते बघा मी। आता कूट घालून आपण मस्त असं ह्याला आधी बघा असं चांगलं ह्याला मिक्स करून घ्यायचं कढाईमध्येच। म्हणजे काय होतं, कूट बी थोडासा फ्राय होतंय आणि चांगलं लागतात खायला, एकदम रवा रवा लागते तोंडामध्ये कुटाचा। ह्याच्यात मी आता मीठ टाकून घेते चवीपुरतं। तुम्ही तुमच्या चवीपुरतं मीठ घाला। छोटा पाव चमच्याहून थोडंसं जास्त मीठ आहे। मीठ जास्त लागत नाही साबुदाण्यामध्ये, पण ही बटाटा आहे ना, बटाट्याच्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ थोडं जास्त टाकायचं। आता ह्याच्यात घालणार आहे साबुदाणा। एकदम मस्त भिजलेला आहे बघा साबुदाणा, चांगला भिजला आणि पाणी अजिबात नाही राहिलं पाहिजे साबुदाण्यामध्ये। पाणी राहिलं की लगेच चिकट होते, साबुदाणा एकदम चिकट होते, असा मोकळा सुटसुटीत होत नाही। आता चांगला आपण ह्याला हलवून घेऊ। ह्याच्यावर झाकण झाकून 3 मिनटं, फक्त 3 मिनटं ठेवायचं, जास्त बी नाही। 3 मिनटं फक्त झाकण झाकून ठेवणार आहे। झाकण झाकलं तरी पण ही अजिबात साबुदाणा चिकट होत नाही, चिटकत नाही एकाला एक। मस्त असं बघा आपण हलवून घेतलं। आता ह्याच्यावर एक झाकण झाकते आणि 3च मिनटं ठेवले बघा, गॅस बारीक करून। आता झाकण काढलं, एकदम मस्त हलवून घ्यायचं ह्याला। तुम्हाला कोथिंबीर घालायची असली तर कोथिंबीर बी घालू शकता, मी नाही घालत साबुदाण्याची खिचडीमध्ये कोथिंबीर। मस्त असं आता आपण ह्याला हलवून घेऊ बघा, एकदम मोकळा, एकदम मोत्यासारखा दिसायला लागला की नाही आपला साबुदाणा। झाला बघा खायला तयार। थोडंसं लिंबू पिळून खाऊ शकता, दह्याबरोबर खा, मस्त लागतं। एकदा करून बघा। आवडत असला व्हिडिओ तर तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा। नवीन असला तर गावठी रेशमाला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।